हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 65. चोरावर मोर. बाळकोबा रस्त्याने आपल्याच तंद्रीत चालले होते. इतक्यात त्यांना मागून कोणीतरी हाक मारलेली ऐकायला आली. त्यांनी मागे वळून पाहिले. काळू हाताने पैशाचं पाकीट उंचावत त्यांना हाका मारत हे रस्त्यात पडलं होतं असं सांगत त्यांच्याकडेच येत होता. बाळकोबांना एकदम आठवलं, नुकतंच त्यांनी बाजारात पैशांचं नवीन पाकीट खरेदी केलं होतं. फाटक्या जुन्या पाकिटातून सर्व पैसे आणि किरकोळ कागद काढून नवीन पाकिटात घातले होते. फाटकं जुनं रिकामं पाकीट रस्त्यात कचराकुंडीत टाकावं म्हणून भाजीच्या पिशवीत वरच ठेवलं होतं. तेच पिशवीतून रस्त्यात पडलं होतं. बाळकोबा काळूला म्हणाले, अरे असू देत, ठेव तुला, ते रिकामं आहे. काळू म्हणाला, म्हणून तर तुम्हाला परत द्यायला आलो. असीमाकडील असीम सेवा. अकबर बादशाहकडे नवरत्नांचा अनमोल ठेवा होता. त्यात अत्यंत कुशाग्र बुद्धीचा बिरबल होता. तसेच त्यात स्वर्गीय अलौकिक असे मंत्रमुग्ध गायन करणारा तानसेन होता. एकदा त्याचे ते मन मुग्ध करणारे गायन ऐकून बादशहाच्या मनात आले की तानसेन जर इतका उत्कृष्ट गातो तर त्याचा गुरु किती महान गायक असेल. बादशहा असतो. त्याने तानसेनजवळ लगेच इच्छा प्रदर्शित केली की तानसेन, मला तुझ्या गुरुचे गाणे ऐकायचे आहे. त्यावर तानसेन म्हणाला की तुम्हाला जर माझ्या गुरुचे गाणे ऐकायचे असेल तर ते तुम्हाला माझ्या गुरुच्या घराच्या बाहेर थांबून ऐकावे लागेल, कारण माझा गुरु असा कोणासाठी गात नाही. बादशहाने ती अट मान्य केली. त्याप्रमाणे एक दिवस तानसेन बादशहाला त्याच्या गुरुच्या घराकडे घेऊन गेला. बादशहाला घराबाहेरच थांबवून तानसेन आत गेला. आत जाऊन त्याने तानपुरा जुळवला आणि तो छेडायला सुरुवात केली. त्याबरोबर त्याचा गुरु गाऊ लागला. ते या जगतातील गाणे नव्हते. ते गाणे ऐकून बाहेर बादशहा त्या नादब्रह्मात तल्लीन झाला. दुसऱ्या दिवशी तो तानसेनला म्हणाला की तू असा तुझ्या गुरुसारखा का गाऊ शकत नाहीस. त्यावर तानसेन म्हणाला, मी पृथ्वीवरील बादशहासाठी गातो. माझा गुरु त्या असीम विश्वाच्या बादशहासाठी गातो, त्यामुळे ते गाणेही असीम आहे. हरि ओम.